अरे तुम्ही दोघं पण माझीच आहात ना. अरे राहू दे ना मम्मा. ए बाबा बाबा पळ पळ. अरे पण का डॅडी माझं पण भाऊजा इथं आलो के बोलली मी. काय बोललीस रे म्हणा तू? के बोलली भाऊजा भाऊजा. आणि टेन्शनला बघायला आलंय बघा. कानपाट, हात, पाय टाका कुठे पडले. आम्ही सेकंड पेशंटला बघायला आलो. नाही कंटिन्यू ब्लॉग करणारी आता पांबाटले आज. आज तिचं काही खरं नाही. आंबा बोल कसा काय झाला तुझा ह्यो विषय? इकोला आलता समोर हा. हेडलाईट त्याची एकच चालू होते. ना तुला काय वाटला? मला काय वाटलं त्याची हेडलाईट एक चालू होती मग तुला काय वाटला? पुलाव खाणार आहे आम्ही. मी रस्त्यावर आलतो भाजी नाही मला तर टॅमॅटो हॅलो गाईज गुड मॉर्निंग. आमची सकाळ झाल्याने माझा कसा गेला गाईज. आणि इथं मी कांदा टमॅटो कापून घेतला आहे कारण की पटकन बनवते मुगाची डाळ. नंतर आम्हाला पुलाव भातच बनवायचा आहे. अजून बबडी काय उठली नाही तर बघू आता बबडी कधी उठत आहे. तोपर्यंत मी काम करून घेते. कांदा टमॅटो सगळं कापायचं उद्या कापायचं आहे. याचं कढीपत्ता पण ठेवायचा उद्या पहिले सोडून घेतं कापतो. आणि इकडे आहे ना माझी मगाशी फिक्की डाळ झाली. नंतर मी एखादे दूध गरम करत ठेवते आता पुलाव बनवायला. आणि पिंचू गेली स्वराज भाऊ त्यांच्या इथं. तिला कौशी जायचा होता. तिची फायनली तिला भरवली आंघोळ बिंघोळ केली आणि मग ती गेली तर मी आता पुलाव बनवून तर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि का रात्री माझ्या इथं लागलेला आहे तर याचा लागला का हे बघा. आल्या आल्या कांड गरम झालेले आहेत. आणि चाललो आता आम्ही भाजी आणायला. पुलाव बनवायचं आहे आमच्या घरी. पुलाव खाणार आहे आम्ही. पुलाव आल्या आल्या पहिले आंघोळ करायला लागेल. झोपायची उठूनच चालल्या. बबडी पण जेली खेळायला. बबडी गावात जातं आता खेळायला. आम्ही येतो तोपर्यंत बरं आहे पाणी. आज पाण्याने जरा मस्त उघडले दार. मी रस्त्यावर आलतो भाजी नाही मला तर टॅमॅटो फ्लावर मटर आणि फरसबी घेऊन आम्ही आता निघलो घरी. चलो मी भाजी घेऊन आलो आणि साफ करायला लागलो. एक भात पण फुगत ठेवला आहे पुलावचा. आणि एक पिंसूला आणि पप्पांना पण भात बनवला. त्यांची भात मागाशी चाललेली होती तर मी घेते त्या पुलाव बनवून. आणि मी पण आहे ना तोंड वगैरे धुला आणि जेवायला बसले. पुलाव बनवला आहे चैत्रालीने. तिला पण वाढला आहे मला पण वाढला आहे. पाणी आणलं आणि हिचा थोबार बघा पंचामृत. पांबला डायरेक्ट पांबलाही. आम्ही तोपर्यंत आता मस्त की पिक्चर बघतो ताज. आणि मला आहे ना कंबर आणि पोट काही जाम दुखत होता. तर मी इंस्टामार्ट असे ना बॅग ऑर्डर केली. गरम पोटली लस्सी आणि थंड आईस्क्रीम नंतर खाईन. तर जेवून झाला ना किचन एवढा पसारा आहे. पोट आणि कंबर एवढा बेकार दुखतं ना लय हाड. तरी पण मी आता किचन वगैरे साफ करतं आणि नंतर डायरेक्ट झोपतं. कारण की मैंने पिशवी ऑर्डर केल्यानंतर जशी शेकतो. खाने के बाद कुछ मीठा हो जाए इसलिए मैंने लिया कैडबरी. तिकडे वाटतं भांडीत असतं. मी घेतले कॅडबरी खायला मस्त आहे की. बिल्लू यायचे पहिले कॅडबरी साफ करतो. आणि बिल्लू आलेला आहे तिकडून नांगा पुंगा. बिल्लूची मम्मी आली. इकडे आहे ना मी पिंचूला किमटी घेतली म्हणून आणि एखाद्या मला थंड लस्सी घेतली फोडून. चलो हॅलो गाईज गुड इव्हिनिंग. तर आमची इव्हिनिंग झाली. मी मग दाखवलं पिंचूला भरवताना. आणि आता मी नाही ना झाडू मारायला घेतला गाईज. चलो झाडू वगैरे मारून घेतो. आणि मम्मी गेल्या सेजल ताईना बघायला. कारण की वाटतं त्यांना पण ॲडमिट केलं. सोंट्या होणं केलं नव्हतं त्यांना येऊ जाऊन. पण सेजल ताईनं आता तिथंच केलं. बघू आता सोंट्या होणं सोडलं ना का आम्ही जाणार घरी आणलं बघायला. माझी पण आहे ना अंघोळ वगैरे झाली. बेबी पण फ्रेश झाली. आणि मला सेक्टर 35ला एक काम आहे त्यासाठी निघलो सेक्टर 35ला जायला. तर समजला रस्त्यावर कोणाचा तरी ॲक्सिडेंट झालं आहे. कोलेवाल्यांचं पोरांचा किंवा कोणचा लागली वाटते. तर त्यासाठी थांबलेलो तिथं. चैत्राली पण तिची कामं करत असेल. मी माझं काम करतं आणि येतं. कारण आमच्या घरी आज पाहुणे येणार आहेत असं फोन आला होता मला. पण ती पाहुणे असे आहेत ती 10 फेऱ्या फोन केला पण अजून पोचली ना. मी येतं सेक्टर 35शी जाऊन मला काम करून
तोपर्यंत मधीन काय असली चलगवल तर दाखवतो, नाहीतर हाय आपला चालू. आणि मला आहे ना काम झालं माझं आणि चैतालीचा आत्ताच फोन आला होता का वडे पाहिजेत म्हणून. तर मी चालू कॅम्पाऊन वडे आणायला जेवासाठी. बघतो आता भेटतात का. ती तब्येत पण बरी ना, वडे वाटतं का फक्त भेटलं तर चांगलं आहे. तुझ्या कॅम्पान जाऊ, काम तर झालेलं आहे. कंटाळा येतो तर पाणी पडला नाही पडला तरी पण कंटाळा आहे. वडे भेटलेले आहेत आम्हाला, वडे घेतले आणि निघलो घरी. मामा वडे घेऊन घरी निघलो पटकन. आता घरी जातो, जेवण वगैरे करतो, त्यानंतर जायचं आहे बामाल्याला बघायला. बामाल्यानी करामती केल्या. इथं आलो मी. काय बोललीस रे म्हणा तू. भावजा पाचशे तर तुझे भावजा कुठे ऐकला. भावजा काय रे, भावजा कुठे दिसला तुला. भावजा हे भावजा, हे भावजा. शेंडी चालली देसल जेवायला म्हणा. नाही कंटिन्यू ब्लॉग करणारी आता पांबाटले. आज तिचं काही खरं नाही. आंबा आंबा अरे संत्री आहे ती. सगळी मला आंबत दिसतात आम्हाला. ना आंबा भेटला, संत्री भेटली. नवीनच भेटले. आणि ही सगळी इकडे बसल्यान. आमचा पेशंट बरा झाले. एक कसं वाटतं आज, बरं वाटतं काय. इकडे अजून एक बसले, इकडे चालू आहे. आणि दुसरा एक ऍडमिट झाले. काय बोलतं सेजलला ऍडमिट केलेली आहे. तू चालले काय ना. फोन नव्हता आला मी सांगतो. हा आंबा आंबा खा खा. ही दोघं इकडे बसल्या. चल वार जेवायला. इकडे आहे ना आम्ही आता काही जेवायला बसलो. वड्याची भाकर कथाव नाही की त्या गोष्टी लावल्या. भाईने वडा आणलं. भाई अजून एक बटन खोललं ना बाई शर्टाचा. मस्त वाटेल, मस्त वाटेल. मग हे बघ किती खोलले आहेत. 1 2 3 खोलले आहेत. अजून एक खोललं. तिकडे पप्पा जेवायला बसल्या ना. तिकडे ती खातं खाली टाकतं ना खातं. हे पप्पाला आप कर पाप. चला चलो टाटा बाय बाय. हॅपी बर्थडे, गुड नाईट. येतो आम्ही. या लवकर. तर आत्ताच मी निघलो. पहिले अमोलला फोन करतं आणि चालू बामाल्याच्या जवळ. डबल सेजलच्या जवळ पण जायचं आहे कारण सेजलला पण ॲडमिट केले. मम्मी जाणार आहे तर बघू दे मम्मीला तिकून. मी एक तर तिकूनची तिकून जाईल. मम्मी आंघोळ इंघोळ करून जाणार आहे. मी आता इथून जातो मग तिकून मी तसा जाईन एकटं जमला असतं. चलो बाय बाय, टेक केअर. कॉल मत करना, दिखना मत. आणि गाईज आमचं जेवण मगाशीच झालं तर मी किती त्या भांडी घासायला. तर चलो. आणि आता आहे ना आम्ही सेकंड पेशंटला बघायला आलो. तिसरा पेशंट. काय दिला. परीला अमोलला घेतला आणि टेन्शनला बघायला आले. बघा कानपाट, हात, पाय टाका कुठं पडल्या. कुठं डोला चाकणं आलास तू रे. कसं आहे काम येऊ भारी रे. कसा आला. समोरची गाडीवाला. अरे गप रे, तू पास असशील खरा. जाप कावा तरी बोल. कसा काय झाला तुझा यो विषय. इकोवाला आलता समोरचे. हा. हेडलाईट त्याची एकच चालू होते न तुला काय वाटला. मला काय वाटला त्याची हेडलाईट एक चालू होती मग तुला काय वाटला. तुला काय वाटला मग रिक्षा टू व्हीलर वाटला. मग त्या हिशोबाने आला तो समोरच्या. जेव्हा समोर आला तेव्हा समजला इको आलाय. डायरेक्ट म्हणजे साईडला. मग त्याला ठोकायचाच ना. त्याला ठोकला असता माझा पुरच केला असतं त्याने. सकाळी मग सकाळी पण तुला दिसला ना बोलला. सकाळचे हे त्याला सकाळचे 5:30 रे. सकाळचे 5:30 चाललेला कुठं. चालले काम दुसरं कुठं जाणार. मस्त काम केला. काम सोरलेला मधीन कामाला जाऊन काम केला. अजून काही प्रश्न आहेत का परेश दादा तुमचे.
बघा जावं शँकन प्या थंड. आलेला चिवरा घेतो खप ना वाटतं मला असं बड्डे पासून बघतोय मी चिवरा हाय. हाय का तुला आणि आताच शीतलची सोसा आलती गुड्डू डोसा जेली आणि इकडे आमचे नागडे पुकडे झाले ते बाबा. डॅडी माझा पुण्याचा अरे तुम्ही दोघं पण माझीच आहात ना. डॅडी अरे राहू दे ना मम्मा काय बाबा बाबा तो दिला डोक्यावर जा फटका. तू जा. ये बाबडे मम्मा आपलीच आहे बाबू. ए बाबा बाबा पळ पळ. अरे पण का डॅडी माझा पण आहे. जा उठ तू उठ तू उठ 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 माझ्या डॅडीच्या जाऊशी उठ. डॅडी माझा डॅडी माझा ना डॅडी नाही ना मी तुझा हात तू पण जा, काढून तू काय? हात पण लावून दे चाली. माझा डॅडी जा तू काय. इकडे बघ ते बांधणार चालले उठ तू उठ उठ माझ्या डॅडीच्या उमा डॅडी उमा उमा पप्पू आली ना रे. तिला बघ टायचा बोल ते बघ टायचा शिकलो ना तू शिकले तू टायचा. उठ उठ डॅडी माझा उठ डॅडा उमा डॅडी उमा उमा. बघ हो उद्या बैठकीला जायचं. किती वाजता आणि इकडे आहे ना गाईज मी थम्सअप आणि स्टिक घेतल्यानंतर मला लागली भूक तर मी घेते आता खाऊन घेते शेडोरीचा पण आला जो खावायला पिंसूल आणलेला तो आम्ही खाता आता इथे इकडं ना जेली खाता तर आम्ही घेतो आता खाऊन.